2 दिवसापूर्वी महाड तालुक्यामध्ये वीर स्टेशनच्या बाहेर एक मानगावला जाणारी गाडी महाडमधल्या आमचे काही कार्यकर्ते लोक होते आणि तिचं डिझेल संपलं म्हणून ती उभी होती। तर ट्युनिंग करणारी एक कार चिपळूणवरून येत होती आणि त्यांनी रस्त्याच्या एकदम साईडला असणाऱ्या गाडीला जी डॅश दिली त्यामध्ये 4 मुलं जागच्या जागी खलास झालीत आणि एक गंभीररित्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे MGMला। तर त्या 4 लोक घरी अत्यंत मध्यम कुटुंबातली लोक होती म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट केली की यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला मागे सांगितलं की त्यांना 5 लाख रुपये देण्याचं आपण ठरवतोय। तर त्यांनी मला सांगायला सांगितलं त्याप्रमाणे शासनाकडून त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील आणि त्यांची जे काय थोडीफार जी काय भरपाई आहे ती आमच्यातर्फे केली जाईल। त्या अनुषंगाने आम्ही रस्त्याची मीटिंग पण कॉल करायला सांगितले कारण मुंबई गोवा महामार्गाचे जे काय 2 बाह्य वळण आहेत एक इंदापूर आणि एक मानगाव त्यामुळे ट्रॉफिक होते आणि अशा अपघात होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ह्या मीटिंगा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि हे अपघात टाळले जातील। ह्याच्यापुढे अपघात होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। विरोधकांनी आता टीका करायला लागली आहे पालकमंत्री पद अद्यापही घोषित केलेलं नाही आहे त्यावरती विरोधक ते पण होईल। आता एक एक पायरीवर चढायचं असतं डायरेक्ट कोणी कळसाला हात लावायचा नसतो त्याप्रमाणे आम्ही पायरीने जातोय। जी जबाबदारी आमचे 3 नेते आहेत त्यांनी ठरवलेली आहे ते देतील त्या मागे आपण रायगड पालकमंत्री पदासाठी इच्छुक होता यंदा आपली काय भूमिका असणार आता हे तिघांकडे सोपवलंय मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री ते ठरवतील आणि ते योग्य रीतीने ठरवतील। सर उद्धव ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे तरी देखील त्यांनी 8 खासगी सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत रोज त्यांच्याबरोबर ते असणार कसं बघतो तुम्ही त्यांना मला विचारावं लागेल की वस्तुस्थिती काय आहे ती कारण मग एकतर त्यांचा पोलिसांवरती भरोसा नसावा असं दिसतंय कारण जी सुरक्षा यंत्रणा दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे 8 लोक जे ठेवत आहेत याचा अर्थ मग दुसरा काय होऊ शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।